बंधुतेचा मार्ग दाखवणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे. जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षातून घडावं कसं, हे आंबेडकरांनी स्वतःच्या कृतीतून आपल्याला दाखवून दिले. अशा या महान नेत्याच्या आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज आपण येथे सर्व उपस्थित आहोत. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर व गुरुजन वर्ग व माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, यांचे मी सहर्ष स्वागत करते. विषमतेचा अंधार दूर सारण्या मनामनात दीप पेटवूया. विषमतेचा अंधार दूर सारण्या मनामनात दीप पेटवूया. करुणी प्रतिमा पूजन कार्यक्रमाचे तेज वाढवूया. करुणी प्रतिमा पूजन कार्यक्रमाचे तेज वाढवूया. मी आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री थोरात सर, उपमुख्याध्यापक आदरणीय श्री ठाकरे सर यांना विनंती करते की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करावे. यानंतर मी माझ्या सहचारी अध्यक्ष नरेंद्र लबडे याला विनंती करते की त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी आपले मनोगत व्यक्त करावे. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, शिक्षक वृंद व येथे जमलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी वाढण्याचे काही विचित्र नियम होते. जसे की शाळांमध्ये दलित समाजाला सर्वसामान्य मुलांसोबत जेवण करणे किंवा पाणी पिण्याची परवानगी नसे. त्यांना पाण्याचा माठ व तांब्या स्पर्शही करू दिला जात नसे. त्यांना शाळेच्या शिपाई स्वतःच्या हाताने सर्व दलित मुलांच्या ओंजळीत 2 फूट अंतरावरून पाणी टाकत असे. एखाद्या दिवशी जर शिपाई गैरहजर राहिला तर सर्व दलित मुलांना पिण्याचे पाणी मिळत नसे. ही अस्पृश्यता महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याला खटकली. त्या विद्यार्थ्याने मोठं होऊन ही अस्पृश्यता घालवली आणि तो विद्यार्थी म्हणजे दुसरा तिसरा कोणीही नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. होय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे एका महार कुटुंबात झाला. भीमरावांचे सुरुवातीचे शिक्षण सातारा व मुंबई येथे झाले. BA ची पदवी मिळवल्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांना परदेशी जायचे होते. ही इच्छा बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीमुळे पूर्ण झाली. अमेरिकेत गेल्यावर कोलंबिया विद्यापीठात त्यांनी MA व PhD या पदव्या संपादन केल्या. भारतात परतल्यानंतर त्यांनी काही दिवस बडोदा संस्थानात नोकरी केली. कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या मदतीने ते इंग्लंडला गेले. तिथे द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा अभ्यासपूर्ण प्रबंध लिहून त्यांनी लंडन विद्यापीठाची TLC ही विशेष पदवी संपादन केली. नंतर ते बॅरिस्टर झाले. भारतात परतल्यानंतर केवळ अस्पृश्य जातीचे म्हणून त्यांना अनेक अपमानास्पद प्रसंगांना सामोरे जावे लागले. अस्पृश्यांचा उद्धार करायचा व त्यांच्यावर होत असलेले अन्याय दूर करण्यासाठी झटायचे असा निश्चय त्यांनी केला. यासाठी त्यांनी उपनायक व बहिष्कृत भारत ही वृत्तपत्रे सुरू केली. त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन ही संघटना सुरू केली. त्यांनी प्रखर असे 2 सत्याग्रहही केले. मार्च 1927 मध्ये त्यांनी 14 तळ्याचे पाणी भरण्याचा सत्याग्रह केला व त्यांनी मार्च 1930 मध्ये नाशिकच्या राम मंदिरात प्रवेश करण्याचा सत्याग्रह केला. 1936 साली त्यांनी मजूर पक्षाची स्थापना केली. 1942 ते 1946
ह्याच काळात त्यांनी मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालय व छत्रपती संभाजीनगर येथील मिलिंद महाविद्यालय यांची स्थापना करून अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी खास सोय केली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बनलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात ते कायदा मंत्री होते. त्यांनी 1948 सालच्या ऑक्टोबर महिन्यात हिंदू कोड बिल सादर करण्याची कामगिरी पार पाडली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यघटना तयार करण्याची जबाबदारी आंबेडकरांवर सोपवण्यात आली. आपल्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी सतत 3 वर्षे परिश्रम करून ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. अस्पृश्यांवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी अनेक वर्षे काम करूनही बाबासाहेबांना फारसे यश मिळाले नाही. म्हणून त्यांनी 1956 साली नागपूर येथे जातीभेदाला थारा नसणारा बौद्ध धर्म स्वीकारला. अस्पृश्यांचा झुंजार नेता 6 डिसेंबर 1956 रोजी नवी दिल्ली येथे निधन पावला. नागपूर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळालाही त्यांचे नाव दिले आहे. शेवटी जाता जाता त्यांनी आपल्या अनुयायांना हाच संदेश दिला की शिका, संघटित व्हा व संघर्ष करा. अशा या थोर नेत्याबद्दल मला 4 ओळी सुचत आहेत. शिल्पकार ते घटनेचे, उद्धारक ते उपेक्षिताचे, विरोधक ते वर्णभेदाचे, भारतरत्न ते या देशाचे, भारतरत्न ते या देशाचे. धन्यवाद. यानंतर माझा सहकारी विहान शिंकर आपल्या समोर एक छोटीशी कविता सादर करीत आहे. करुण जीवाचे दान दिला सर्वांना समानतेचा मान. करुण जीवाचे दान दिला सर्वांना समानतेचा मान. या अशा या भीमरावांची शान, भल्याभल्यांची युक्तिमान, भल्याभल्यांची युक्तिमान. कुणी म्हणतात भीमराव, कुणी म्हणतात बाबा, कुणी म्हणतात भीमराव, कुणी म्हणतात बाबा. अशा या महामानवांचा आजही आहे सर्वांवर ताबा, आजही आहे सर्वांवर ताबा. जरी भाषा वेगळ्या असल्या तरी एकता कायम आहे. जरी भाषा वेगळ्या असल्या तरी एकता कायम आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानात समानतेचा नियम आहे, समानतेचा नियम आहे. धन्यवाद. नमस्कार. आज महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घटना, प्रसंगाचे छायाचित्र स्वरूपात प्रदर्शन सांस्कृतिक समिती शोकेसमध्ये लावले आहे. यात आमच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी या छोटेखानी छायाचित्र प्रदर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती. यानंतर माझी सहकारी सान्वी भोसले हिला विनंती करते की तिने आपले आभार प्रदर्शन व्यक्त करावे. धन्यवाद आरुषी. ऋणी आहोत आम्ही आपले देते शब्द सुमनांचे उपहार.